काय सांगाल ही जी थीम बनवली त्याच्याबद्दल? नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षीचा आमचा यंदाचा देखावा श्री अयोध्येतील रामलल्लाचं मंदिर आहे। हे ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळेस त्याचं आम्ही जे मनमोहक रूप पाहिलं, त्यावरून आम्हाला हे सुंदर असा विचार आला की आपल्यालासुद्धा अयोध्येतील राम मंदिर आमच्या घरात प्राणप्रतिष्ठापना सेम तशीच व्हावी। त्याचा विचार उद्देशानेच आम्ही हा असा देखावा सादर केलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी देखील चंद्रयान जे आपलं सक्सेस झालं होतं त्या निमित्तानेच आम्ही तोही देखील देखावा सादर केला होता। तसंच ती हे पर्यावरण दूषित आपण जे थीम बनवली त्याच्यामध्ये काय हानिकारक वगैरे आहे का? तसेच यापुढील जे पण काही नवीन घडामोडी या महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशामध्ये घडत राहतील त्याच उद्देशाने आम्ही नवीन काहीतरी आमचा देखावा सादर करण्याचा प्रयत्न करू अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। कसं वाटतं गणेश बाप्पा आपल्या घरी आलेले, आगमन झालेले आहे, त्याच्याबद्दल आपलं काय? आम्हाला वर्षाच्या 365 दिवसमध्ये फक्त 10 दिवसाची ही आतुरता असते की कधी एकदा बाप्पा आमच्या घरी येतो आहे आणि कधी इथे विराजमान होतो आहे। या पूर्ण दिवसांची आम्ही पूर्ण जी संकल्पना आहे ती पूर्ण वर्षभर आमची करतच असतो। आपण थीम बनवली त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आमची हीच प्रतिक्रिया आहे की आपल्या देशात ज्या काही घडामोडी घडत होत्या, जे मागच्या वेळी चंद्रयान, त्यावेळी आम्ही चंद्रयान केलं, यावेळी आपल्या रामलल्लाची मूर्ती जी आपल्या अयोध्येमध्ये प्रस्थापित झाली, त्यानंतर आमची इच्छा खूप वाढली की आपल्या घरात पण रामलल्लाची मूर्ती यावी। म्हणून आम्ही ह्यावेळी हे थीम ठेवलेलं आहे की बाबा कमीत कमी गाभारा तरी, म्हणजे अयोध्येचं राम मंदिर पूर्ण उभारू शकत नाही आहे, एवढं आपलं घर मोठं नाही आहे, पण आम्ही चला लल्लाचा गाभारा तरी आपण आपल्या घरात उभा करूया, ही आमची संकल्पना होती आणि ती आम्ही साकारली आहे। त्याप्रमाणे आम्हाला रामाची मूर्तीसुद्धा मिळाली, त्यामुळे खूप म्हणजे ते मंदिरवाल्यांचं जे गणपती देतात त्यांचे खूप आम्ही आभारी आहोत। तसंच आपल्या बाप्पा विराजमान झाले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे आमचे बाप्पा आता आमचे जवळजवळ आता 52-53 वर्ष झालेत आमचे बाप्पा आमच्या घरी येत आहेत। म्हणजे मला वाटतं माझे मोठे बंधू त्यांच्या नवसाचा गणपती आहे आणि आम्ही नेहमीच त्याची सेवा करू आणि आम्हाला गणपती येण्याची वाट आम्ही ते वर्षभर पाहत असतो आणि 10 दिवस कधी निघून जातात हेही कळत नाही, त्यामुळे 10व्या दिवशी आमच्या डोळ्यात खरंच पाणी असं येतं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।